शकतो. नक्कीच व्यावसायिक संघ आपण पाहणार आहोत. एका साईडला आपण पाहिलं सत्य साहिल 11 अशी मॅच आहे. नक्कीच टॉस जिंकला आपण पाहिलं सत्यविनायक कामोडे संघाने. प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दोन्ही संघांना विनंती केली आपल्याला एक खेळाडू पाठवायचा आहे. पहिलाच बॉल पाहिला तर अतिशय खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. रन जर आपण पाहिलं तर इथे एकने खातं ओपन केलं जात आहे. चौथी मॅच आजच्या दिवसातील. आज सर्व नक्कीच व्यावसायिक खेळाडू आपण खेळताना पाहणार आहोत. एका साईडला साहिल इनेवर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं सत्यविनायक कामोडे अशी मॅच आहे. खुल्या गटातील पहिली मॅच तुमच्या समोर घेऊन येतोय. हा बॉल आपण पाहिलं तर उजव्या इष्टी बाहेर पंच दंडित करतायत. हाई बॉल विषेपच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक 4 धावांसाठी. असं कुठल्याही प्रकारे रन नसणार आहे. डॉट बॉल असणार आहे. फटका खूप चांगला होता परंतु ऑलरेडी स्टेपआउट उभे राहिले होते. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. हा बॉल आपण पाहिलं समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धनंजय कवाळे स्वतः एफर्ट दाखवते. स्वतः कॅप्टन आहेत आणि मागील 2-3 वर्ष याही संघाचा खूप चांगला दबदबा राहिलाय. सत्यविनायक कामोडे नक्कीच कामोडे परिसरातून देखील धनंजय कवाळे त्यानंतर राजन प्रजापतीला आपण पाहू शकतो. सत्यजित कदमला आपण पाहू शकतो. नक्की सुशांत रणीम आहेत. खूप चांगली संघमान्य केली आहे. हा बॉल आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते साहिल यांच्या माध्यमातून आणि रन जर आपण पाहिलं तर 4 धावा मिळतील. अक्षय यांच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 4 ने पुढे जाईल. हा बॉल आपण पाहिलं समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो. ते फलंदाज अक्षय आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर स्वप्नील ही जोडी आहे. आज खुल्या गटामध्ये देखील क्रीडा स्पर्धा आपण खेळताना पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर स्थानिक संघ खूप चांगली कामगिरी करत असताना नक्कीच स्वराज्य प्रतिष्ठान हा संघ खूप चांगला खेळ खेळत असताना मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत. शेवटचा बॉल आहे. हाई बॉल आपण पाहिलं तर डीप फाईन लेगला खूप चांगल्या प्रकारे फटका पाहायला मिळाला. फलंदाज स्वप्नील प्रभावित कामगिरी. खूप चांगली बॅटिंग केली साहिल 11. साहिल 11 कुर्ल्यावर मात्र संघ इकडे दाखल झालाय आणि खूप चांगला परफॉर्मन्स करतात. वेल प्ले. पहिल्याच ओव्हरचा खेळ आपण पाहिलाय ते इकडे समाप्त झालाय आणि बिन 12 धावा म्हणजे साहिल 11 संघाने देखील खूप चांगली सुरुवात केली आहे. इकडे रन केलेत. अक्षय आणि स्वप्नीलने खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघाला खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे आणि मॅच मध्ये मात्र इथे पहिल्याच ओव्हरमध्ये कमबॅक केलं गेलंय. 4 ओव्हरची मॅच आहे. थोडीशी घाई करायची आहे. खूप मॅचेस खेळवायच्या आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रतीक यांना आमंत्रित केलं जाते. दुसरी ओव्हर घेऊन खूप महत्वाची आहे. या ग्राउंडवर तुम्हाला रन्स करावे लागतील. ऐरोली विभागातील क्रीडा स्पर्धा नक्कीच
देवीदास चौगुले साहेबांच्या स्मरणार्थ या क्रीडा स्पर्धेचं आयोजन देवा प्रतिष्ठान मुंबईतली एक मानाची क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जातं. अगदी उंच उंच ट्रॉफीज म्हणून या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. गेले कित्येक वर्ष क्रीडा स्पर्धेचा बोलबाला राहिलाय. अगदी महिलांचे संघ देखील आपण खेळताना पाहिले. मोठमोठे संघ या क्रीडा स्पर्धेसाठी मोठमोठे खेळाडू मात्र आज दाखल होतील. हा बॉल फुलटॉसचा रूपाचा बॉल होता, त्याला मात्र मिडविकेटच्या दिशेने खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज अक्षय आणि स्वप्नीलने खूप चांगली सुरुवात केली आहे. सुरुवात खूप महत्वाची आहे पाहायला मिळतीये. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. साहिल 11 कुर्ल्यावरून मात्र संघ दाखल झालाय आणि खूप चांगली बॅटिंग करतात. पहिल्याच इनिंग मध्ये प्रभावित कामगिरी करतात. वेल प्ले. हाई बॉल आपण पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. साहिल येते तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. रन जर आपण पाहिलं तर एकनी पुढे जाईल. 17 धावा होते धाव फलकावर. लक्ष्मी इलेव्हन चेंबूर आणि बिगिनरता आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. लक्ष्मी इलेव्हन चेंबूर आणि बिगिनरता संघ. हा बॉल आपण पाहिला तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फटका बसला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. काय थ्रो की पाहायला मिळाली धीरज यांच्या माध्यमातून. गुड थ्रो. स्वप्नील यांना मात्र मैदान सोडावं लागतं धावचीच्या रूपामध्ये. रन जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 धावा झाल्या धाव फलकावर. हाही बॉल आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. राजन आहे तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. रन जर आपण पाहिलं तर एकने पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावर. चौथी मॅचच्या दिवसातील हा बॉल आपण पाहिलं दिशेचा प्रयत्न जरूर झाला होता. एक एक रन मात्र ते प्रयत्न करतात फलंदाज. सागर इथं नवीन फलंदाज त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर अक्षय ही जोडी खूप चांगली बॅटिंग करतीये. 1 टू गो. आवाज अजित निकम सर गेले 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी खूप अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चेतन सर विवेक प्रभू सर आज मात्र दाखल झालेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि 20 धावा झाल्या धाव फलकावर. एक गडी बाद 20 धावा. सुरुवात तर खूप चांगली केली आहे. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 20 धावा झाल्या. अजून उर्वरित 2 ओव्हरमध्ये 20-25 रन जर केले 25-43 टार्गेट खूप चांगल्या प्रकारे ग्राउंडवर मॅच होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तसं कामगिरी करावी लागेल. समोर देखील खूप चांगली बॅटिंग लाईन आहेत. राजन आहेत, नंतर सत्यजित कदम सत्य आहेत, शुभम लोखंडे आहेत. अगदी त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. शुभमने देखील काल मॅन ऑफ द सिरीजची सायकल काल आपल्या नावावर केली. अंधेरीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज सत्यविनायक कामोटे संघामध्ये दाखल झालाय. त्यामुळे एक महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही संघांसाठी जो महत्वाची मॅच असणार आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला आहेत सागर. बॉलिंगसाठी सुशांत रणीम. गेले कित्येक वर्ष सुशांतला आपण पाहिलंय. मोठमोठे संघ जम्बो संघासाठी देखील खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. आता मात्र सत्यविनायक कामोडे संघासाठी देखील खूप परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. हा बॉल आपण पाहिला तर उजव्या यष्टी बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. सर्व आमचे उपस्थित मान्यवर या विभागातील सर्व युवा पिढी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऐरोली आज नगरीमध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे. ऐरोली म्हटलं तर मोठमोठ्या कंपनी देखील ऐरोलीला बिलॉंग करतात. एक्सेंचर, माइंडस्पेस सारख्या मोठमोठ्या कंपनी म्हणून देखील एक ऐरोलीची ओळख आहे. नवी मुंबई पूर्ण प्लॅनिंग सिटी म्हणून नवी मुंबईकडे पाहिलं जातं आणि त्यातलं प्रमुख स्थानक म्हणजे ऐरोली. अगदी मुंबई देखील तिकडून मुंबई शहर देखील जवळ आहे. मुलुंडचा देखील पाहिलं तर मुलुंड जवळ आहे. सर्व जवळ आहे. स्थानिक सेंट्रल झोनला पण पाहिलं, सेंट्रल झोनला पण पाहिलं तर ऐरोलीकडे पाहिलं जातं. आणि त्या विभागात एक मानाची क्रीडा स्पर्धा देवा प्रतिष्ठान म्हणून ज्या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे आज त्याच क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. हा बॉल सुशांतच्या माध्यमातून येतो डॉट बॉल. साहिल 11 खूप चांगली सुरुवात केली आहे.
नक्कीच स्वप्नीलजी शिरसाट आपल्यामध्ये नाहीये तर भाब्या त्यांचं देखील मी आवर्जून नाव घेईल. या क्रीडा स्पर्धे आयोजनामध्ये त्यांचं देखील खूप मोलाचं योगदान असायचं. गेले कित्येक वर्ष त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेसाठी एक वेगळं नातं राहिलं. उजव्या इष्टी बाहेर पुन्हा एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. नक्कीच महिलांचे देखील संघ आपण या मैदानात खेळताना पाहिले गेले. महिलांसाठी देखील खूप चांगलं आयोजन देवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण पाहिले गेले कित्येक वर्ष. एक्स्ट्रा रन्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे आणि चांगली फिल्डिंग तर तुम्ही मॅचमध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकता. हे दोन मूलभूत घटक आहेत अंडरआर्म क्रिकेटचे. धाव फलकाचा विचार केला तर आतापर्यंत 24 धावा झाल्या धाव फलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर सुशांत आहेत. हाई बॉल एक्सरसाइजने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धनंजय कवाळे खूप चांगली फिल्डिंग करतायत. आज फिल्डिंगच्या जोरावर मात्र मन जिंकतात. स्वतः कॅप्टन आहेत आणि खूप चांगली संघबांधणी करत असताना मुंबईत खूप चांगला खेळ पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. बॉलिंगसाठी पुण्याच्या सूचना सज्ज होत आहेत. हा बॉल फक्त हलक्या दिशेत बॉल आपण पाहिलं तर थोडासा हातातून निसटला गेला आणि रन जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. एक एक रन खूप महत्वाचा आहे. आपण पाहिलं तर जोरदार पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे शुभम चांगला कव्हर करतायत. एक रन पुन्हा मात्र धावफलक एकने पुढे जाईल. शेवटचा बॉल अजित निकम सर घोषित करत असताना तब्बल 27 धावा झाल्या धावफलकावर. साईड 11 संघाने देखील पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उजव्या इष्टीबाहेर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. स्कोर जर आपण पाहिलं तर 28 धावा झाले धावफलकावर. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड इन फर्स्ट इनिंग. आणि हाई बॉल बॅकफुटला आले. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. नक्कीच फलंदाज सागर यांच्या बॅट मधून 4 धावांसाठी पाहायला मिळाला. जागा निर्माण केली स्वतःसाठी आणि अप्रतिम स्ट्रोक. खूप चांगल्या प्रकारे बॅटचा फ्लो पण केला 4 धावांसाठी. तब्बल रन जर आपण पाहिलं तर 32 धावा झाल्या धावफलकावर. खूप चांगली सागर. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर अक्षय. नक्कीच स्वप्नील शिरसाट आणि कंपनी. नक्कीच अर्थातच जॉर्ज 11 संघ आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. राहुल सुरवाडे, रोहन चिल्ले आणि पूर्ण त्यांची टीम संघामध्ये त्यांना खेळताना आपण पाहणार आहोत. खूप चांगला परफॉर्मन्स राहुल. या विभागात देखील त्याचे खूप मोठ्या प्रमाणात चाहते आहेत आणि अंडरआर्म क्रिकेट मधला उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा म्हणून राहुल सुरवाडेचं नाव आवर्जून घेतलं जातं. स्टेशन वाईज क्रीडा स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना अगदी खूप चांगला खेळ करत असताना एक वेगळा दबदबा राहिला आहे. उल्हासनगर, डोंबिवली आणि कल्याणचं देखील या विभागात खूप मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. जसं सागर पावशीचे देखील या विभागात खूप मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. राहुल सुरवाडीचे देखील खूप मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तर जॉर्ज कल्याण संघाचे देखील खूप मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. असलपत संघाने देखील कित्येक वर्षी क्रीडा स्पर्धा गाजवली आणि या विभागात देखील अंडरआर्म क्रिकेटचे खूप मोठ्या प्रमाणात नक्की चाहते आहेत. आज महत्वाची मॅच चालू आहे. खुल्या गटाने मात्र खुल्या गटाचे देखील आज मॅचेस पाहणार आहोत. जॉर्ज कल्याण, रॉयल चेंबूर मोठमोठे संघ आज आपण खेळताना पाहणार आहोत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं शुभम. हा बॉल आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलाय. अंडरआर्म क्रिकेट आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉल त्या रूल्सनी टाकावा लागेल.
90 डिग्रीच्या वरूनचा बॉल टाकला तर पंच दंडित करतील आणि चेतन सरांनी मात्र दंडित केलंय. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. शेवटची ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल मात्र वळवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नॅचरल लेग ब्रेक होता परंतु टप्पा चुकीच्या जागेवर पडतोय. अंडरआर्म क्रिकेट टप्पा खूप महत्वाचा आहे. प्रत्येक स्पिनरला टप्पा खूप महत्वाचा आहे. आज लॅबो देखील आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आहे. त्यांच्याकडे देखील खूप मोठा अनुभव आहे. अगदी दोन्ही स्पिन त्यांच्याकडे देखील आहेत. परंतु टप्पा खूप महत्वाचा असेल. आई बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडीशी मिसफील्ड आणि मिळतील आपण पाहिलं तर संपूर्ण 4 धावा. लॅबो देखील आमच्या कॉमेंट्री साहिल इलेव्हन संघ देखील खूप चांगली कामगिरी करतायत. रन जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 38 धावा झाल्यात धाव फलकावर. खूप महत्वाची मॅच चालू आहे. पहिली मॅच खेळतात दोन्ही संघ. पहिली मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. एक विजयाची उमेद तुम्हाला पुढच्या कित्येक लढाईनं प्रेरणादायक असते. त्यामुळे एक विजय हातात तुमच्या असला ना तर पुढची तुम्हाला पल्ला गाठणं खूप महत्वाचं असतं. हाही बॉल आपण पाहिला तर वळवण्याचा प्रयत्न करत होते परंतु पंचांनी दंडित केलाय. बॉल म्हणले तसा वळला नाहीये. खूप चांगली खेळपट्टी आहे. खूप चांगले विकेट बनवलंय. मी नक्कीच आयोजकांचं कौतुक करेल कारण की प्रत्येक खेळाडूची एक चांगल्या विकेटवर खेळण्याची एक इच्छा असते आणि खूप चांगलं विकेट बनवलंय. नक्कीच कौतुक करेल मी आयोजन कमिटीचं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शुभम. हा बॉल फटका फसला गेला. पंचांनी दंडित केला. नो बॉल. आणि नक्कीच प्रत्येक विभागात वेगळे नियम आहेत. इथे पण पाहिलं तर बॉक्स आउटच्या रूपामध्ये तुम्ही आउट नसणार आहे. आणि प्रत्येक विभागात तुम्ही गेलं तर वेगळं क्रिकेट आहे. कल्याण डोंबिवली साईडला गेलं तर वेगळं क्रिकेट आहे. दहिसर साईडला गेलं तर लखोपतीचा क्रिकेट आहे. मुंबई शहरात मुंबई उपनगरात आला तर सायडमपतीचा क्रिकेट आहे. साऊथ मुंबई वरळी साईडला गेलं तर चक्रेपतीचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. आणि जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला त्या विभागात जाऊन तसं क्रिकेट खेळावं लागतं. तेव्हा तुम्हाला व्यावसायिक संघामध्ये तुमची जागा निर्माण होते. रन जर आपण पाहिलं आतापर्यंत 40 धावा झाल्या धाव फलकावर. ह्या ग्राउंडवर लॅबो नक्की चेस देखील होऊ शकतो. इकडे जो चांगला गॅप खेळतो ना तो चांगल्या प्रकारे चेस करू शकतो. आणि इकडे पाहिलं तर विकेटचं पतन होत आहे. यष्ट उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज अक्षय यांना मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. फलकावर शिवम लोखंडे खूप चांगली बॉलिंग करतायत. कालच नुकतीच अंधेरीला एक क्रीडा स्पर्धा झाली तर सायकल नावावर केली. अगदी चेंबूरचा एक युवा खेळाडू आहे मुकेश रॉयल संघातून खूप चांगला परफॉर्मन्स केला. काल अंधेरीला विचषक एक क्रीडा स्पर्धा झाली. कालच सायकल आपल्या नावावर केली मॅन ऑफ सिरीजची. अगदी यंग टॅलेंट आहे आणि आज बॉलिंगसाठी देखील इकडे दाखल झालाय. काल रात्री 2:30 वाजता मला सर क्रीडा स्पर्धा संपली. आज सकाळी इकडे पोहोचला. हे अंडरआर्म क्रिकेट आहे का रात्रीत लांब लांबचा प्रवास करावा लागतो. हा बॉल चुकी झाली आहे परंतु काय एफर्ट दाखवलेत. खूप चांगले एफर्ट पाहायला मिळाले. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. रन जर आपण पाहिलं आतापर्यंत 42 धावा झाल्या धाव फलकावर. काल भारतीय संघाने खूप चांगली कामगिरी केली. रवींद्र जडेजाला आपण खेळताना पाहिलं. खूप चांगली बॅटिंग जडेजाने केली. रवींद्र जडेजा. हा बॉल देखील सफळ झाले. फटका बसला गेला. सॅम्युअल कोम्बिन देखील आमच्या इथे सोबत जॉईंट होत आहे. जॉर्ज संघासाठी खूप चांगलं क्रिकेट केली. शेवटचा बॉल घोषित करत असताना अजित निकम सर. 1 to go. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न काय फटका खेळला गेलाय. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. अभिनव यांच्या बॅट मधून काय फटका खेळला गेलाय. म्हणजे अशी फटकेबाजी जेव्हा मिडल ऑर्डरला तुमच्याकडे असा तरी मग म्हणजे बोलतात ना एक वेगळे स्ट्रोक. अगदी जडेजाला आपण पाहिलं मोठे स्ट्रोक आल्या प्रहारी बॅटिंग आणि अभिनवचं मी नाव आवर्जून केलं. खूप चांगला फटका खेळला गेला. रन जर आपण पाहिलं तर 4 पुढे जाऊन पोहोचतोय तब्बल. आपण पाहिलं तर चला टॉस साठी यायचंय. लक्ष्मी इलेव्हन आणि विघ्नार्था नक्कीच म्हणजे दोन्ही एकाच विभागातले आहेत. एका साईडला नक्कीच लक्ष्मी इलेव्हन चेंबूर आणि विघ्नार्था चेंबूर. नागेश नागेश नागेशजी देखील त्यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर
नक्कीच 46 धावा झाल्यात आणि 47 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी सत्यविनायक कामोडे या संघाला. खूप चांगली मॅच झाली. नक्कीच साहिल 11 संघ कुर्ल्यावरून दाखल झालाय. सर्व नवीन चेहरे आहेत आणि खुल्या गटामध्ये त्यांचा संघ पहिल्यांदाच येतोय, परंतु खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. जेव्हा एवढ्या मोठ्या व्यावसायिक संघासमोर खूप चांगला परफॉर्मन्स होतो ना, तेव्हा नक्कीच थोडा अभिमान वाटतो. आणि मी नक्कीच बॅट्समनचं नाव घेईल. स्वप्नीलने खूप चांगली सुरुवात केली, नंतर अक्षयने खूप चांगली बॅटिंग केली, सागरच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला आणि अभिनवच्या बॅटमधून देखील एक डेथ ओव्हरमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला गेलाय. त्यामुळे 47 धावांचा टार्गेट या ग्राउंडवर थोडासा टफ आहे आणि परंतु मॅच बनू शकते. तशी मात्र मॅचला सुरुवात आहे, तसं मात्र घेऊन जातो मी आकाश सरांकडे. धन्यवाद. हॅलो. तर पुन्हा एकदा तमाम लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानाची अभिमानाची या स्पर्धेमध्ये आज खुल्या गटातील आज प्रत्येक संघ दाखल झाले आहेत आणि अगदी पाहतो पहिला सामना तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलोय. साहिल 11 विरुद्ध सत्यविनायक कामोठे. पहिलं टॉस जिंकलं सत्यविनायक कामोठे या टीमने आणि टॉसचं बॉस झाल्यानंतर नाणेफेकीचं कौल झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ते विजय झाले आणि पहिली शतरक्षणाचा निर्णय घेतला आहे. आणि आता साहिल 11 या टीम ने खूप चांगली बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणजे अर्थातच सत्यम विनायक कामोठे या टीमला 47 धावांचं टार्गेट आहे. 11.75 ची सरासरी आणि 2 सलामीवीर आता इंटर झाले आहेत मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. शुभम आणि राजन ऋषीच्या नेतृत्वाखाली संघ खेळला जातोय. साहिल 11 तर एकीकडे सत्यम विनायक कामोटे संघाचा धनंजयच्या नेतृत्वाखाली संघ खेळताना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सोमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 47 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. आज खुल्या गटातील अगदी संघ आपण खेळताना पाहाल दाखल झाले आहेत. अगदी पाहतोय जॉर्ज कल्याणचे सुद्धा संघाचं नेतृत्व करताना आपण पाहाल आणि त्यांच्या सुपीक दिमागाच्या जोरावरती आज जॉर्ज कल्याण कशा पद्धतीने संघ इथे आता खेळेल. मात्र बॅक टू क्रिकेट आपण पाहतोय 47 धावांचं टार्गेट चेस करत असताना सलामीवीर मैदानामध्ये शुभम आणि राजन तैनात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सोमेश पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट. बॉलर सज्ज आहेत. यावेळेला पाहता गॅप मध्ये फटका खेळलेत. अगदी जातोय चेंडू मिड ऑफच्या रिजन वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. राजन देवा प्रतिष्ठान चौकार. खूप चांगला फटका. जागा बनवली. थोडे शफल झाले होते फटका खेळण्यासाठी आणि आता पहिल्याच ओव्हर घणाघाती प्रहार सुरू आहे. फलंदाज राजनच्या माध्यमातून धावसंख्या 5 पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ फेकत असताना सोमेश यांना पाहतोय.
यावेळेला पाहतोय पंच इशारा आहे. मुख्य अंपायर अगदी अजित निकम सरांना पाहतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये जर का पाहिलं तर चेतन चव्हाण असतील, थर्ड अंपायर म्हणजे विवेक प्रभू सर आहेत. 3 अंपायरचं पॅनल या स्पर्धेमध्ये दाखल झालं आहे. काल आपण पाहिलात, कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक तुल्यबल सामने झाले आणि आजच्या दिवसामधली जी सेमीफायनलची लढत अगदी पाहिली, अप्रतिम लढत पाहायला मिळाली आणि स्वराज्य 11 संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. आणि आज पाहायचं की आता मात्र कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. सोमेश यांच्यावरती आहे आता थोडा दबाव, कारण पहिला चौकार लगावलाय फलंदाज राजन यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेला पाहतोय चांगल्या पद्धतीने फाईन लेगला गॅप होती तिथे आणि गॅप काढली आहे फलंदाजांच्या माध्यमातून. धावा खूप चांगल्या पद्धतीने येत आहे. पहिला चौकाराच अंतर होता गॅप मध्ये जर का विश्लेषण केलं, क्षेत्ररक्षण दूर होते आणि त्याचं मुख्य कारण फलंदाजाने ती काढलेली पाहिलात. आणि धावसंख्या 4 पुढे सरकत असताना धावसंख्या आपण 11 पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, सातत्याने पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला असतील, एक स्क्वेअर लेग रिजनला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. फाईन लेग यावेळेला डान्सिंग देवा प्रतिष्ठान नंबर मिळतील 4 आणि फलंदाजांच्या नावाचा होतोय आता ही ते जय जयकार. अप्रतिम फटका, डान्सिंग द डाऊन शॉट. शफल झाले होते फटका खेळण्यासाठी, मात्र खूप चांगला फटका पाहतोय. धावसंख्या 4 पुढे सरकत असताना 15. त्याच रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी पाहतोय कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव आणि धावसंख्या ऍड होते. धावसंख्या अगदी पाहतोय आमचे सहकारी गुणलेखक 16 धावा. खूप चांगली रणनीती आहे. 11.75 ची सरासरी प्रति ओव्हर राखत असताना हो खूप पुढे ठेवला होता. खूप चांगला बॉल आता पाहायला मिळाला जातोय. डॉट बॉल जातोय. खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. हा आहे आवाज अजित निकम सरांचा आपण ऐकलात. अगदी पाहतो गॅप मध्ये फटका खेळले तिथे आहेत क्षेत्ररक्षक. थर्ड 1 धाव ऍड होईल धाव फलकावरती. टोटल धावसंख्येचं जर का आलेख पाहिलं तर सत्यविनायक कामोटे या संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 17 पर्यंत. 17 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये जर का विचार केला तर गोलंदाजांवरती सोमेशवरती घणाघाती प्रहार चढवले गेले. अगदी फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2 चौकार, फलंदाजांच्या बॅट मधून येणारे वैयक्तिक शुभमने जर का पाहिलं तर 9 धावा त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आल्या आहेत. राजन यांच्या बॅट मधून 1 चौकार आपण पाहिलात. आणि आता सोमेश कशा पद्धतीने, आदित्य कशा पद्धतीने आता इथे परफॉर्मन्स करतोय अगदी पाहतोय या मैदान. प्रयत्न देण्याचं राहील, कारण ज्या पद्धतीने पाहिलं तर एक अग्र नामांकित स्पर्धा आहे, एक भव्य दिव्य स्पर्धा अगदी पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेची सांगता होईल आणि आज फायनली कुठला संघ दाखल होऊन आपल्या नावाचा डंका वाजवेल देवा प्रतिष्ठानच्या या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती बदल केला जातोय. नवीन गोलंदाज आदित्य यांना आमंत्रण केलं आहे. 2 सलामीवीर दाखल आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि आदित्यवरती आता खूप मोठी जिम्मेदारी आहे. आदित्यला आता मात्र डॉट बॉल विकेट काढावे लागतील, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय डोकेदुखी संघाचे ठरले आहेत. शुभमाने राजन यावेळेला पाहतोय नोचा इशारा आहे. खराब क्षेत्ररक्षण, यावेळेला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जेच करू शकले नाही क्षेत्ररक्षक चेंडूला आणि चेंडू सीमारेषा पार. ब्रँडेड देवा प्रतिष्ठान चौकार लागतील, कारण ज्या पद्धत धावसंख्या आपण पाहिलं तर 22 धावा धाव फलकावरती. 22 धावा आणि गोलंदाजांवरती आता आक्रमण चढवलं जाते. खऱ्या अर्थाने पाहिलं तर थोडी चर्चा रंगली जाते मैदानामध्ये की कशा पद्धतीने आदित्यला बॉल ठेवायचे आहेत, कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळायची आहे, कशा पद्धतीने तुम्हाला इथे आता प्रतिस्पर्धी फलंदाजाला 4 मुंड्या चित करायच्या आहे. ते प्रत्येक प्रश्न आता गोलंदाजाच्या मनामध्ये असतील. पुन्हा एकदा गोलंदाज आहेत ट्रॅक वरती राऊंड द विकेट.
यावेळेला पाहतोय गॅप बरीचशी आहे इथे अगदी पाहतोय वाईडेश लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर विटार आपलीजा ग्लॅमर प्रश्न आता ते 4 धाव्यांसाठी चौकार. 26 धावा धाव फलकावरती अगदी पाहतोय गॅप फलंदाजाला माहिती आहे वायडेश लॉंगॉन आणि कावू कॉर्नरच्या दिशेकडे आपण फटका खेळू शकतो आणि त्याचं उत्तम उदाहरण फलंदाजांच्या बॅट मधून पाहिले. गोलंदाजावरती आहे थोडा दबाव कारण अगदी पाहतोय दुपारचं सत्र आहे तसं 4च्या सत्रामध्ये ज्यावेळेस 4चं टायमिंग होईल त्याला उन्हाचं तापमान थोडं कमी होताना आपण पाहाल. धाव संख्या पाहतोय ती मात्र 26 रन्स ऑन बोर्ड. बॉलर बॅक ड्राईव्ह यावेळेला पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला जातोय आणि कमबॅक करण्यासाठी आता त्याला जाणला जाईल कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही टीम साठी खूप महत्वाचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये तुम्हाला 100% द्यावे लागतील. राईट अप ओव्हर द विकेट आदित्य पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 26 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळाल्या जात आहेत. देवा प्रतिष्ठान यावेळेला पाहतोय नोचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून अगदी पाहतोय हलकीशी अपील केली जाते आणि पंचांचा इशारा येतोय फिंगर अप फलंदाज डगआउट मध्ये जातील. पादून पहिला धक्का मिळाला जातो टीम संघाला. साहिल 11 कुर्ला हा संघ खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने आता कमबॅक करतोय. एक गडी बाद झाला आहे कामोटे या संघाचा आणि धावसंख्येचा जर का उल्लेख केलं तर धावसंख्या आपण 26 पाहतोय. 47 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी टीम कामोटे संघाला. मात्र आता पाहायचं आहे की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत इनॅट नंबर 3 वरती. 26 प्लस असे टोटल धावसंख्या 27 आपण पाहतोय. 9 च एक धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्या आपण 27 पाहतोय. खुल्या गटातील अगदी सामने आज ट्वेंटी 28 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट अप ओव्हर द विकेट आहे थोडा दबाव आता दोन्ही टीम वरती. यावेळेला यावेळेला वारंवार नो टाकले जातात. गोलंदाजांना या चेंडूला सुधारावं लागेल कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय संघाला जर का विजयाकडे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉल हा सोन्याच्या भावाप्रमाणेच फेकावं लागेल मैदानाच्या खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार आहेत आदित्य. धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकत असताना पुन्हा एकदा नोचा इशारा आहे. यावेळेला पाहतोय वारंवार गोलंदाजांकडून चुक्या केल्या जातात आणि चुक्या जशा तुमच्याकडे होतील तसं प्रतिस्पर्धी संघाला त्याला चांगल्या पद्धतीने धावसंख्या ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिलं तर कामोटे या संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 31 पर्यंत. 31 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं इन प्रोग्रेस आदित्य यांचं पाहतोय आणि आता चर्चा रंगली जाते. कॅप्टन जर का पाहिलं तर ऋषी यांच्या नेतृत्वाखाली साहिल 11 कुर्ला संघ तर एकीकडे कामोटे संघ खेळताना आपण पाहतोय. धावसंख्या 31. यावेळेला पाहतोय गॅप मध्ये खेळलेत फटका मात्र तिथे या संघाला. डीजे सोनू कुठे आहेत वाजवा.
1 टू गो असं आपण पाहतोय. अजित निकम सरांचा आवाज आपला पोहोचला जातोय प्रेक्षक वर्गांपर्यंत. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. यावेळेला पाहतोय चांगला फटका आहे, गॅप मध्ये केले, चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी. या अंतिम बॉल वरती रन मिळतील 4 आणि या 4 धाब्यांनी धावसंख्या आता आपण पाहतोय आवाज आपला ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. तो चलिए सभी को लेके चलता हुआ अपनी राष्ट्रीय भाषा में तमाम दर्शकों का आए हुए वेलकम, आदा सुस्वागतम, और तमाम दर्शकों को इस शानदार मैदान पर लेके चलता हूँ। देवा प्रतिष्ठान आयोजित ये एक अंडरम क्रिकेट, तमाम दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल है, स्वागत है। और 12 गेंदें शेष है और जीतने के लिए यहाँ पर 12 रनों की दरकार है टीम कामहटे को। तो हालांकि देखा जाए तो साहिल 11 के गेंदबाजों के कमान पर किस प्रकार की गेंदबाजी होती है, किस प्रकार की गेंद डालते हैं गेंदबाज, और नंबर 3 पर गेंदबाजी के कमान पर आए हैं स्वयं कैप्टन ऋषि ने बुलाया है शुभम को। शुभम किस प्रकार का अपना परफॉर्मेंस दिखाते ही इस ओवर में ये आने वाला वक्त ही बताएगा। तादाद में दर्शक जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करें। यूट्यूब के माध्यम से जो दर्शक इस मैच का एंजॉय ले रहे हैं उनका भी हम स्वागत कर रहे हैं। 12 गेंद शेष, 12 रनों की दरकार। इस बार देखिए पहली गेंद वाइड करार दी है गेंदबाजों ने, और अगर देखा जाए तो लाइन और लेन के साथ भटकते हुए नजर आए पहली गेंद पर। इस ओवर की अगली गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज। इस बार उसी लाइन और लेन के साथ गेंदबाजी हो रही है, ना वाइट करे ना नो करे, अपने स्कोर बोर्ड के लिए हानिकारक है। ना सिगरेट का सेवन करे ना तंबाकू का सेवन करे, अपने शरीर के लिए इस प्रकार के हानिकारक है। उस हिसाब से अगर देखा जाए तो गेंदबाजों को अगर व्हाइट का नो का इस्तेमाल करे तो आपके स्कोर बोर्ड के लिए हानिकारक है। तो वही नजर आया स्कोर के साथ, टोटल स्कोर पहुंचता हुआ 37 रन ऑन बोर्ड, 2 विकेटों के नुकसान पर। इस बार देखिए तीसरी गेंद वाइड करार दी है गेंदबाजों ने। देखा जाए तो खराब गेंदबाजी हो रही है, मानो कि अगर देखा जाए तो शुभम को डॉट गेंदें डालनी होगी, विकेटें लेनी होगी, तब जाके ये टीम जीत के दहलीज पर पहुंचेगी। देखिए चमचमाती हुई ट्रॉफी, सबको लगता है कि ये ट्रॉफी हमारे 2 BHK के घर में होनी चाहिए, सबको लगती है कि ये ट्रॉफी हमारे छोटे घर में होनी चाहिए, सबको लगता है कि ये ट्रॉफी हमारे मंदिर में होनी चाहिए, सबको लगता है ये ट्रॉफी हमारे मस्जिद में होनी चाहिए, सबको लगता है ये ट्रॉफी हमारे फ्लैट में अगर बंगले में होनी चाहिए। तो सभी की निगाह ये ट्रॉफी के ऊपर, तो कौन सी टीम इस ट्रॉफी को उठाएगी आने वाला आज का दिन ही बताएगी। इस ओवर की अगली गेंद, इस बार की ये चौथा गेंद वाइट, गेंदबाजी हो रही है खराब। गेंदबाजी को यहां अगर देखा जाए तो लाइन लेन के साथ गेंदबाजी करनी होगी। इस ओवर की अगली गेंद डालने के लिए फिर से एक बार तैयार गेंदबाज शुभम। इस बार देखिए डांसिंग द डाउन शॉट, यहां पर देखिए तीसरा झटका मिलता हुआ टीम कामोटे को। और हालांकि गेंदबाज 5वें गेंद पर देखा जाए तो 4 गेंदे वाइड डाली। ओ यहाँ अगर देख शुभम गेंदबाजों को चेंज किया है, सागर गेंदबाजों को यहाँ पर बुलाया गया है। अगर सागर के ऊपर निगाही है और नए बल्लेबाज सत्या आए हैं बल्लेबाजी करने के लिए, इनायत नंबर 5 पर सत्या। इस बार देखिए रिवर्स शॉट खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में बिल्कुल मुलाकात नहीं नजर आई। हालांकि ये गेंद रही डॉट, ये शुरुआती से होना चाहिए था क्योंकि आपके पास रन है कम, आपको रन बचाने हैं गेंदबाजी करने वाली टीम को। साहिल 11 कुर्ला को इस बार देखिए लेग स्टंप पर एक गेंद थी, अंपायर जी ने दोनों ही हाथ फटा है और ये वाइट करार दी है। और ये वाइट के साथ टोटल स्कोर में बढ़ोतरी, वृद्धि होती हुई स्कोर में यहाँ पर 40 रन, अभी भी 7 रन चाहिए जीतने के लिए। इस बार देखिए अच्छी गेंद,
अगर देखा जाए तो स्पिन का इस्तेमाल कर रहे हैं और डॉट गेन, टोटल स्कोर 40। अभी भी 7 रनों की दरकार है जीतने के लिए। 7 धावा हव्यात जिंकायला, अजून सुद्धा विजयाचं जर का पाहिलं तर 47 धावांचं टार्गेट ठेवलंय देवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय। खऱ्या अर्थाने पाहिलं तर स्वप्नील सिरसाट यांना कोण विसरेल, जर का पाहिलं तर मित्रांनो त्यांच्या माध्यमातून दर वर्षी जॉर्ज कल्याण या टीमला आमंत्रण केलं जातं आणि जॉर्ज कल्याण या टीम वरती खंदे समर्थक होते ते। यावेळेला पाहते गॅप मध्ये फटका खेळण्यात आणि डायरेक्ट हिट झाले असतं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, मात्र एक धाव पूर्ण घेतली जाते आणि एकेरी धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या पोहोचली जाते ती मात्र 41 पर्यंत। अजून सुद्धा 6 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी। बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं तर सागर यांना इथे कमबॅक करावं लागेल, सागर यांना विकेट घ्यावी लागेल आणि कशा पद्धतीने बॉलिंग करतात ते पाहायचं। यावेळेला पाहतोय स्लो बॉल होता आणि गॅप मध्ये केला जातोय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धाव्यांसाठी चौकार। तर सागर या टीम कॅप पाहिली, शतरक्षकांचं पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न राहिलं नव्हतं। पाहतोय चांगला बॉल आहे, अगदी पाहतोय टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय। ओव्हर नंबर जर का पाहिलं तर तिसरी समाप्ती होती आणि 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45, येणारे बॉल बाकी आहेत 6 आणि विजयासाठी 2 रन ची गरज आहे। या तोपर्यंत एक डीजे यांच्या आहे। एकीकडे आपण पाहतोय कामोटे संघ तर एकीकडे साहिल 11 कुर्ला संघ खेळत असताना पाहतो। या मॅच मध्ये जर का पाहिलं तर गोलंदाजाने आपल्या भात्यातून जर का चांगले चेंडू हाताळले तर हा संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो। अगदी पाहतो या 6 बॉल वरती या स्पर्धेमध्ये जर का विचार केला तर आता चित्र कशा पद्धतीने गोलंदाज या मैदानामध्ये आखतायत, ज्या पद्धतीने पाहिलं तर 6 बॉल मध्ये त्यांना धावा 2 रोखायच्या आहेत। पाहायचं आहे की गोलंदाजांचा बोलबाला राहतोय की फलंदाजांचा बोलबाला राहतोय या मॅच मध्ये। जर का पाहिलं तर अंतिम ओव्हर, डेट ओव्हर खूप महत्वाची असते आणि त्या ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी अक्षय आला आहे बॉलिंग करण्यासाठी। पहिला अगदी पाहतोय वाईट टाकला जातोय आणि आता मात्र समीकरण असं आहे 6 बॉल आणि 1 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी आणि ती आवश्यकता असताना आता कशा पद्धतीने खेळ होतो यावेळेला पाहतोय त्याच दिशेकडे। आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम कामोडे टीम, कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल डन, बॅड लक टीम साहिल 11 कुर्ला। या डीजे यांच्या माध्यमातून आपण एक संगीत के सन्मान